ओके सो व्हेरी गुड मॉर्निंग फ्रॉम रत्नागिरी. आज आहे डे 3. मी डे 2ची थोडीफार ब्रीफिंग देतो. काय काय काल सीन झालं. मी शूट नाही केलं कारण की ऑलरेडी माझी कोकण कोस्टल राईड आहे. आता रिटर्न मुंबईला आपण जास्त काही कवर नाही करणार आहे. तेच आपण ओल्ड मुंबई गोव्याने जाऊ. फक्त एक पॉईंट आहे, कालच टॉपिक झाला आमचा. दररोज मी इकडनं जातो परशुराम गाठून, परशुराममध्ये मला जायला जमत नाही. सो यावेळेस आपण ट्राय करू. हे बघा आपल्या गाड्या इकडे पार्क आहेत. 1 2 3 4 5 गाड्या आहेत. पण सीन असं आहे, ल्यूब एकच आहे. आता नाही म्हणता माझ्या गाडीवर टॉप बॉक्स येईल, साईडला 2 बॅगा येतील आणि परत गाडी पूर्ण लोड होऊन जाईल. कसं किती वाजले भाई? 8:30. नाईस. चलो गप्पा मोरया, गणमूर्ती मोरया. लेट्स गो बॉईज. कंडिशन नॉट वेल. सगळं मिक्स झालं कारण की आता हेडेक पण होते, पोटात पण दुखतंय आणि पित्त झालं नाही. म्हणजे झोप नाही. झोप किती आहे? रात्री 2 वाजता झोपलं आणि परत सकाळी 5 वाजता 5:30ला उठलं. हार्डली 2.5 तासाची झोप भेटली असेल. फक्त आता मी एक डोक्यात ठेवले, ब्रेकफास्ट करेपर्यंत यांच्यासोबत थांबणार मी. ब्रेकफास्ट पण असा दाबून करणार आहे. आता अक्षरा पण सांगितलं आहे, ब्रेकफास्ट जो करशील तो जेवणासारखा कर भाई. त्यानंतर डायरेक्ट नॉनस्टॉप घुसू, जेवढे खेचता येईल तेवढी खेचू. आता लास्ट ऑप्शन एक घाटच आहे, जिकडे माझा मूड फ्रेश करू शकतो परत. जन्नत भाई. हा पॅचच मस्त आहे घाटाचा. रोड पण पॉवर आहेत, कुठेच खड्डा नाही, काय नाही. आता काल आम्ही जिकडे नाश्ता केलेला ना तिकडेच परत चाललो आहे, कारण की काल जो चुमा नाश्ता होता, जायचं आम्हाला राईटला रत्नागिरीतून बाहेर पडायला, पण आम्ही लेफ्टला चाललो आहे. रत्नागिरी बस स्टॉपच्या ऑपोजिटलाच आहे. मी तुम्हाला दाखवतो हॉटेल तिकडे गेला भाई. मस्ट विजिट आहे, मस्ट विजिट. हे जे बोर्ड लावलेत ना हॉटेल रत्नागिरी वगैरे, हे काय नाही भाई. ओजी हे आहे गणेश भुवन. तसं नाही, काय जागी नसतं ना रे. फुल करा, स्लो टाका फक्त. हां रिटर्न येतं ना कधी कधी म्हणून. हां तो पाईपच घाण आहे, उगाच कंपनी नको तिकडे डोकं लावते. नाही ठीक आहे. हां त्याच्यामुळे पेट्रोल रिटर्न येतं फास्ट टाकलं की. ओके ऑल सेट. हळूहळू. हां फक्त तो टर्न भेटला पाहिजे परत राईटवाला. तर आता मी तर माती खाल्ली आहेच लेट निघून. सो तुम्ही पण खाऊ नका, कारण की तुम्हाला भरपूर सारे निगेटिव्ह पॉईंट्स आहेत. फर्स्ट निगेटिव्ह पॉईंट हाच आहे, तुम्हाला ट्रॅफिकमधून जावं लागणार मेन म्हणजे, आणि भर उन्हातून. आता हेच मी सकाळी निघालो असतो या रोडवरून 5-6 वाजता काय असेल ते सुसाट निघून गेलो असतो. इथे एक कुत्रा नसता रोडवरती, आणि आता नुसत्या गाड्या आहेत, ट्रॅफिक आहे, सगळीकडे सिग्नल लागत आहेत. ऊन आहे पण झाडाच्या सावळीतून चाललो आहे तर फुल मस्त मजा येते. ह्या साईडला सगळीकडे आंब्याची झाडीच आहे बघा. लेफ्ट बघा राईट बघा, दोन्ही साईडला आंबेच लावले. आणि मला समजलं नाही, आज मागे ना 3-4 मी झाडं बघितली भाई, त्यांना मोहर नाही कैऱ्या होत्या डायरेक्ट. मोहर यांना ठीक आहे भाई, मोहर आलेत, कैऱ्या पण आलेत काय झाडांना. आहेच पण यार. अरे कडक 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 दीपक भाऊ पेटलेले आहेत. लाल परी. संगमेश्वर आहे 30 किलोमीटर इथून. पण पळव. आणि हा बघा रोड बघा, दुसरं टोक चुम्मा. हा टर्न चेकआउट करा. आता मगाशी वरूनच बघितलं मी. डेंजर तो तिकडनं वरून बघितलं मी तो स्पॉट. थांबूया का यांच्यासाठी? येतात मंकी काकड. यो 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 यो.
काय टर्न्स आहेत भाई सेक्सी. चला हळू, आरामात आरामात आरामात. सेकंडवर टाक. विकार घाट्या. असे टर्न्स उतरवलं तुम्हाला तुमच्या गाडीवर कंट्रोल हवाच. तरच कुठल्याही टर्नला ठेवू शकता. हो हो थांबा, उघडतो एक मिनटं. ना जमणार नाही का, थांबा. ती पडली ना मित्राची. निघाल ते टाक जा, ते टाकी लावतो. हा नाही नाही, हे एक्स्ट्रा सेफ्टी म्हणून लावतोय. ते लॉक आहे, ते पडत नाही. चला. हा लायसन नाही रे. सीन काय होतं, तर हा रूट ना मोस्टली लोकांना कळालं आहे की इकडनं हा शॉर्टकट आहे, बाहेरून हायवेने जायला नको म्हणून. तर ही लोकांना दारू वगैरे एक्सपोर्ट करतात इकडनं. आता आपण कनेक्ट झालो आहेत ओल्ड मुंबई गोवा हायवेला, घाणेरडा रस्त्यावरती. इथे असं लेफ्ट घेऊन आम्ही आतमध्ये आलेलो त्या दिवशी. ओके चला चला, इथून आता आपला तोंडपाटा सगळा. थोडाफार संगमेश्वरला खराब भेटणार आहे. सरदेसाई वाड्यात राहणार होतो मी, बट ऑलरेडी 11:30 वाजून गेलेत आणि पुढे मॅक्स लेट होणार. मॅपवरती बघते ना मी, जसं जसं अर्धा तासांनी बघते ना, अर्धा तासांनी सगळीकडे रेट वाढत चालले. ऑब्वियस आहे. काल त्यांना बोललेलो, भाई तुम्ही विकेंडच्या वाराला निघताय म्हणजे सगळ्यांचे हॉलिडे संपणार आहेत. आज भरपूर गर्दी भेटणार आपल्याला, म्हणून जेवढं लवकर निघता येईल तेवढं लवकर निघतो. बट हा बैल मजा मार. ठीक आहे चलो. आणि आता असं सीन आहे ना, मी पळून जाऊ पण शकत नाही ना सोडून, कारण की 80% फ्रेशर्स आहे. सो जाऊ दे, थोडं मॅच्युरिटी दाखवू. थोडं लेट पोचलं तरी चालेल, आराम कमी भेटेल, काय सीन नाही. ओके सो धुर्ला अँड कन्स्ट्रक्शन बघून तुम्हाला समजलं असेलच, आपण पोचलो आहोत संगमेश्वरला. 11:30 नाईस वन. 11:30ला संगमेश्वर म्हणजे 5 वाजता घरी का नाही. ओके पुण्याला बाकी आहे 222, खेड 26 आणि परशुराम मंदिर जिथे आता आपण जात आहोत फक्त 5 किलोमीटरच्या अंतरावर आहे. लेट्स गो. आता माहीत नाही का, बट चिपळूण जसं टच झालं ना, आता मला जरा मनाला शांती वाटली. कारण की मला माहिती आहे, मी चिपळूण टू ठाणे माझं घर, माझा हायेस्ट रेकॉर्ड आहे 4 तास, काहीतरी 4 तासाच्या आसपास मारले मी. आणि आता रिसेंटलीच असं नाही की आधी हिस्ट्री, आता हे रोड बनले त्यानंतरच. सो हे पॉसिबल होईल माझ्याकडनं, बट तेव्हा मी सोलो होतो. आता सोलो नाही आहे, आता डबल सीट आहे, त्यातल्या त्यात ग्रुप आहे. तो हा राईड घेऊन आपल्याला जायचा आहे टुवर्ड्स परशुराम मंदिर, श्री परशुराम मंदिर. चलो लेट्स गो. ओके इथे पार्किंगचं तर बघावं लागेल कुठे लावायचे ते. इथंच लावून घेऊ. हा वाव मजबूत दमलोय. सो पोचलो आहोत आता आपण परशुराम मंदिरच्या इथे. स्टेप्स होता, मला माहीत नव्हतं चढायचं असतं एवढं. तर हे जड सामान घेऊन चढायचं म्हणजे हे बघा, हा साला हेल्मेट, ग्लोव्स, त्यात ह्या शूजने चढायचं म्हणजे वाट लागते. एक वेळेस ना उतरायला ठीक आहे, चढताना अजून वाट लागणार आहे. आणि ते बघताय तिकडे हे आहे मंदिर इकडे. वाव मस्त मंदिर आहे. नाईस. 3 वाजले आणि कस्टडी राहणार, कडक झोप येत होती. तर मस्त दफोक अख्ख्यांचे भजन लावले, अख्खी झोप बुडाली.
पहाड पोलादपूर इथेच. इथून महाराजांची मूर्ती मस्त दिसते मागून. कमल सँडी थोडंसंच बाकी आहे. लेट्स गो. मानगावला जेवढा थांबायचं आहे काय सीन नाही, आरामात जाऊ. हे बघा हे असं काय नको ना म्हणून लवकर निघायला बोलवतो मी. ट्रॅफिक जाम आहे, रॉंग वेच जावं लागेल. काय बघा ट्रॅफिक जाम बेबी. बोललं ना वीकेंड वरनं सगळे घरी चालले, वाट लागणार आज. लवली रिटर्न फिरवतात काय काय जण इकडनं. ॲटलिस्ट बाईक ना तरी जाऊ दे. आहे तिकडनं. चल भाई नंतर भांड. उसको बाईकचा फायदा उचलू जरा. Let's go baby. सो 6 वाजून गेले शेवटी जेवण उरकेपर्यंत. कारण की सीन असा होता की सकाळी आम्ही जो ब्रेकफास्ट केला त्यानंतर आम्ही ब्रेक घेतलाच नव्हता. दुपारपासून ट्राय करत होतो ब्रेक घ्यायला, बट 2 ते 4 मध्ये तुम्ही जसं बघितलं भाई आपल्या मानगावला मजबूतवाली ट्रॅफिक लागली. मानगाव इंदापूर फुल जाम होता. तो तिकडून कसं तरी स्ट्रगल करत करत निघालो आणि इंदापूरच्या पुढे येऊन जेवायला थांबलो होता. जवळपास 2 तासाच्या वरती ब्रेक झाला जेवायचा. आणि की भाई त्यांचं जेवणात म्हणजे अरेंजमेंट बरोबर नव्हती. भात आणत होते, डाळ आणत नव्हते, डाळ आणत नव्हते, भात आणत नव्हते, मग भाजी नव्हती, भाकरी नव्हती. असं करत करत भाई 2 तास घालवले त्यांनी. आता कशी तरी स्टॅमिना गोळा करून चाललो आहे. अजून 135 किलोमीटरचा रस्ता बाकी माझ्या घरापासून. होप फॉर द बेस्ट. यांना सांगितलं आहे आता सगळ्यांना सीयू टाटा बाबा करून झालो आहे. त्याच्या पुढे आपण भेटायचं नाही बोललो, डायरेक्ट आपापल्या घरी. सगळ्यांनी बॅगा वेगळा होता त्या काढलं. जाऊ दे आता हा ब्लॉग नाही मी उजेडातच एंड करतो. पुढे काय असं इंटरेस्टिंग दाखवलं मी. बाकी मी जी माती खाल्ली ती तुम्ही खाऊ नका. एक्सपिरियन्सचे बोल आहेत, मी उगत नाही बोलत भाई. कुठल्याही राईडला जाताना 6च्या आधी घर सोडत जा. कोकणातून तुम्ही मुंबईत या, मुंबईतून कोकणात जा, कुठलीही राईड असो, लेह लडाख असो का XYZ कुठलीही राईड. चलो रेमडा रेमडी चालू करतो. ब्लॉग शूट करायचा म्हणून मी हळूहळू चालू होतो. 70-80 काहीच नाही, मी तर 1 साईड तोडणार आहे आज. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. चलो प्लीज आउट. वरती खाली आहे एवढं सगळ्यांना काय